इकडे नालासोपाऱ्यामधल्या आचोळी परिसरातील 41 अनधिकृत इमारतींवरती कारवाई करण्यात येते आहे। आज सकाळपासून अनेक इमारतींवरती जेसीबी फिरवला जातोय। राहत्या घरांवरती तोडक कारवाई केल्यानं शेकडो कुटुंब बेघर झालेली असून त्यांचे संसार उघड्यावरती आलेले आहेत। इथल्या रहिवाशांसोबत बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधींनी। नालासोपाऱ्यातील आचोळे येथील जवळपास 41 इमारतींवरती सध्या महापालिकेकडून कारवाई करण्यात येते। मागील काळामध्ये 7 इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या होत्या। आताही एक इमारत आहे ती पाडण्यात आलेली आहे। आपण पाहू शकतो की ही जी इमारत आहे ही आज पहाटेपासून कारवाईला सुरुवात झाली आणि ती पाडण्यात आलेली आहे। मोठ्या प्रमाणात ह्यामधले जे रहिवासी आहेत ते आता उघड्यावर आहेत। आपल्या सोबत आपण बघू शकतो हे सर्व रहिवासी आहेत, त्यांचे संसार आपण बघू शकतो की असे त्यांनी संसार आहेत ते त्याच्यातून काढून आणि हे सर्व सामान आहे ते बाहेर ठेवलेलं आहे। आपल्यासोबत इथून जे रहिवासी आहेत त्यांच्याशी आपण बोलूया। काय सांगाल, काय नेमकी कारवाई करण्यात येते? देखिए, मेरा नाम राजकुमार द्विवेदी है। 7 बिल्डिंग बीएमसी पहले बीएमसी ने तोड़ दिया। अभी आज ये 2 बिल्डिंग की नोटिस है, 2 बिल्डिंग टूटेगी। अब ये बताइए, इसमें कम से कम हजारों परिवार बेघर हो रहे हैं। सारी बिल्डिंग 41 का हाई कोर्ट ने नोटिस दिया है। तो ये सरकार को सोचना चाहिए, अगर ये बिल्डिंग टूट रहेगी, अगर बिल्डिंग ये टूट रही है तो कहाँ जाएंगे? कुछ हल पहले निकालना चाहिए था ना सरकार को। क्या बोलने से अब कुछ फायदा ही नहीं है। सब तो बोल के देख लिए ना, कुछ मिला तो सब मुझे भी नहीं मिले। त्यामुळे आता जे सरकार आहे त्याला दोष दिला जातोय की एकीकडे मोदी सरकार बोलतंय की प्रत्येकाला घर दिलं जाईल, मात्र जी असलेली घरं आहेत ती उद्ध्वस्त केली जात आहेत। त्यामुळे आता इथूनच्या रहिवाशांकडून संताप आहे तो व्यक्त करण्यात येतोय। संतोष पाटील, एबीपी माझा, नालासोपारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।